महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025च्या अंतर्गत मुंबई पुणे द्रुतमार्गावर आणि समृद्धी महामार्गावर जे काही इलेक्ट्रॉनिक वाहनं आहेत त्यांना टोल माफीच्या बाबत प्रश्न विचारला होता। त्याच्या बाबत अपेक्षित असं उत्तर आलेलं नाहीये। तरी माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत की पहिला प्रश्न आहे की मागील 3 महिन्याच्या काळामध्ये जे काही टोल वसुली झालेली आहे ती टोल वसुली आपण परत शासन तिजोरीमध्ये जमा करणार आहोत का, किंवा संबंधित ज्या ई वाहन चालकांकडनं ती टोल वसुली केली ती परत त्यांच्या फास्टॅगमध्ये आपण देणार आहोत का। दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे टोल नाक्यावर जे काही मनमानी करून टोल वसुली करत होते अशा कर्मचाऱ्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावर कारवाई करणार का। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की या ठेकेदारांना किंवा कॉन्ट्रॅक्टदारांना शासन पुन्हा आदेश देऊन या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करणार का। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025च्या अंतर्गत जे काही MSRDCच्या अंतर्गत 2 द्रुतगती महामार्ग येतात, समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, त्याच्यासोबतच MMRDAच्या अंतर्गत शिवडी न्हावा शेवा, त्याला आपण अटल सेतू म्हणून संबोधतो, या तिन्ही महामार्गांच्यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025च्या अंतर्गत साधारणपणे 23/5/2025ला हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं। या महामार्गांवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याच्या संदर्भातलं हे धोरण त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी 22/8/2025 पासून त्या ठिकाणी करण्यात येते आहे। अध्यक्ष महोदय, हे धोरण आणल्याच्या नंतर याची जी काही पुढची प्रोसेस असते त्याप्रमाणे परिवहन विभागाच्या माध्यमातून EVचा फास्ट ट्रॅक रजिस्टर्ड हा त्या वाहन डाटाबेसवर त्या ठिकाणी उपलब्ध करणं, त्यानंतर नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटरवर त्याची नोंदणी करणं आणि ॲक्वायरिंग बँकच्या थ्रू टोल सिस्टीममध्ये तो येणं। साधारणपणे याच्यामध्ये 2-3 महिन्याचा कालावधी हा त्या ठिकाणी झालेला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा आणखी जलद गतीने कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व जे काही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कसं होईल त्या पद्धतीने पुढे मार्गक्रमण केलं जाईल। अपडेट काय करायचं? बोला ना, देतो। अध्यक्ष महाराज, हा प्रश्न आपण वाचलात अध्यक्ष महाराज। या प्रश्नामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण 2025 अंतर्गत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा प्रमुख मार्गावर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय शासनाने 10 एप्रिल 2025 मध्ये जाहीर केला। हे खरे आहे का? आपण म्हटलं खरे आहे। आणि यांनी ते असताना सुद्धा इथं टोल वसूल केलेला आहे ते पण आपण मान्य केलेलं आहे। खरं तर आपलं एक नियमावली असते आणि या नियमावलीच्या आधारावर अशा पद्धतीचं टोलवाले जे काही त्यांची आता दादागिरी पूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे, त्या दादागिरीमुळे सर्वसामान्य लोक अडचणीत आलेली आहेत। ज्या पद्धतीनं टोलवाले वागतात लोकांबरोबर, म्हणजे जास्त पैसे वसूल करतात, शासनाचं धोरणही मान्य करत नाही आणि मग अशा या टोल आपण ज्याला दिलेला आहे त्याला पैसे तर जमा कराच, हे काही सोडायचं नाही, पण याचं हे टेंडर रद्द करणार का हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, हा जो विषय आहे हा इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे, प्रदूषण थांबलं पाहिजे, या दृष्टिकोनातून टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे। साधारणपणे 23/5/2025ला हे धोरण घोषित करण्यात आलंय
आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 22/8/2025 पासून त्याची सुरू झालेली आहे. आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने ईव्हीचा फास्ट टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टममध्ये तो येण्याच्यासाठी या साधारणपणे 3 महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टममध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडनं टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल. नाही मंत्री महोदय, गंभीर विषय. राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेकल्सना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं. राज्य शासनाने GR काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्हेकल्स वापरा, आम्ही तुम्हाला टोल माफी देऊ. आता जर काही टोल माफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत. त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या 8 दिवसात सांगतो पुढच्या 8 दिवसात एकही ई व्हेकलकडनं GR नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये. एक. आणि नंबर 2, आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी. आपल्याला 120 वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या 25 ते 30 मिनिटात चार्ज होतील. सध्या 30 वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्या चार्ज करायला जवळजवळ 8 तास जातात. तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, सांगितलं ना 8 दिवसात. जसं आणि जो टोल वसूल केला गेला आहे GR निघाल्यानंतर मुदतीनंतर जर का टोल वसूल केला गेला असेल तर तो टोल ज्यांच्याकडनं घेतला असेल त्यांनी पुराव्यानिशी आपण परत द्यायची व्यवस्था करावी. अध्यक्ष महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे बैठक घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल. तरी पण मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा निर्णय 23/5/2025 ला शासन निर्णय निघाला, परंतु त्याची अंमलबजावणी ही 22/8 पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. मध्यंतरीच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जे काही निर्देशित केलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्याही नाही मंत्री महोदय, एक मिनिट मंत्री महोदय, याच्यात एक सुस्पष्टता यायला पाहिजे. शासनाने GR काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं, पॉलिसी झाली. धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्सकडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे. नंबर 1. आणि नंबर 2, आपल्याला त्वरित 8 दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकलकडनं GR अनुसार टोल वसूल केला जाऊ नये.